सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आई येतो ग. थांब अभिजित, बऱ्याच दिवसापासून तुला विचारायचं म्हणत होते. नाही म्हणजे मी तुझ्यावर अविश्वास दाखवते असं समजू नकोस, पण रिचाचा फोन आला होता परत? नाही खरं सांगतोस तू? अगं अगदी खरं सांगतोय मी तुला. आणि आता फोन आला तरी मी तो एंटरटेन करणार नाहीये. म्हणजे आज सकाळच्या देवयानीच्या वागण्यामुळे मलाच माझी इतकी लाज वाटली म्हणून सांगू. काय झालं? अगं तिला तिच्या घरचे आपल्याबद्दल विचारत होते, लोक कसे आहेत वगैरे. क्षणभर जरा दडपण आलं होतं मला, पण देवयानीने इतकं कौतुक केलं म्हणून सांगतो. म्हणजे आणि विशेषतः माझं, मलाच इतकं गिल्टी फील झालं. आणि आई डोंट वॉन्ट टू लूज हर अगेन. गुड, जा का माझा. आई, काय झालं? ये ना. बोल. मला थोडंसं बोलायचं होतं. अगं बोल. म्हणजे शशांक दादाबद्दलच सांगायचं होतं. काय? आई, अवंतिका जेव्हा कोल्हापूरला होती ना, तेव्हा काय झालं? तिच्यात आणि सौरभमध्ये एकदा जवळीक झाली होती. आणि शशांक दादाला ते कळलंय. देवयानी, अवंतिकाला मीच सांगितलं होतं की शशांकला हे कळलं पाहिजे. काय? पण हो, पण त्यामुळे शशांक दादा खूप डिस्टर्ब झालाय, खूप टेन्शन घेतलंय त्याने. अगं साहजिक आहे, पुरुषाची वृत्तीच तशी असते. त्यांच्यात ना स्वामित्वाची भावना इतकी असते, आपल्यापेक्षा त्यांची मन फार कमकुवत असतात ग. आपण पुरुषांच्या 1000 चुका माफ करतो, पण पुरुष नाही. आणि शशांक काय पुरुषच आहे. आणि आता हा निर्णय शशांकने घ्यायचा आहे. आपण काय करू शकतो? देवयानी, आता निर्णय शशांकला घ्यायचा आहे. अगं आपण काळजी करून काय होणार आहे का? अवंती, अगं केवढा मोठा निर्णय घेऊन बसलीस तू. हा आर्यला त्यांच्याकडे कायमचं सोपवण्यापूर्वी तू एकदा शशांकशी बोलायला हवं होतंस. त्याचं मत तरी निदान विचारायला हवं होतंस. नाही आई, मला नाही वाटत त्यांना याच्यात काही प्रॉब्लेम असेल म्हणून. मी आजपर्यंत त्यांच्याशी कधीही खोटं वागलेली नाही. मी प्रत्येक खरी गोष्ट त्यांना सांगितली. यातही त्यांचं काही म्हणणं असेल असं मला काही वाटत नाही. मी याही मागची खरी कारणं त्यांना सांगेन. मला वाटतं त्यांना ती पटतील. अवंती, तू कोल्हापूरला गेल्यानंतर शशांकचा फोन आला होता घरी. तुझ्याकडे?
हो म्हणजे त्यांनी इथे फोन केला होता. मग मी त्याला सांगितलं की तू सानिकाकडे गेलीस म्हणून त्यांनी तिथं फोन केला असेल. हो ना, आणि नेमका अविनाशने उचलला ग फोन. त्याला यातलं काहीच माहित नव्हतं. त्याने त्याला सांगून टाकलं की तू कोल्हापूरला गेली म्हणून. अवंती, काही प्रॉब्लेम नाही ना होणार? नाही, काही प्रॉब्लेम नाही होणार. इनफॅक्ट मी त्यांना सांगूनच जाणार होते कोल्हापूरला, पण अचानक जायचं ठरलं. नंतर फोन करीन म्हटलं, पण मोबाईलला रेंज नव्हती. तू परमेश्वर सुद्धा ना शशांकच्या समजूतदारपणाची समंजसपणाची परीक्षाच घेतोय खरंच. शशांक, हॅलो. आज सकाळी आले. ॲक्च्युली तुम्हाला सांगून जाणार होते, पण घाईघाईत निघाले आणि नंतर फोनची रेंजच नव्हती. शशांक, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्हाला आज संध्याकाळी वेळ आहे? आज संध्याकाळी भेटूया. बाय. अण्णा, आत्ताच ऑफिसमधून आलो. मी जरा रूम मध्ये जातो. पूनम, तू अचानक? मग काय करणार? तू एक फोन करत नाहीस, भेटायला तर त्याहून येत नाहीस. मग मी चाले आपली बाळाला घेऊन त्याच्या बाबाला भेटायला. पूनम, आय एम रिअली सॉरी. अगं, कामाच्या गडबडीत मला तुला भेटायला यायला जमलं नाही, पण मी तुला फोन करत होतो ना सारखा. वा, आठवड्यातनं एक फोन, आणि तो सुद्धा किती घाई. खरं तर देवीच्या लग्नाला नाही येऊ शकले याचं खूप वाईट वाटलं मला. पण मग ठरवलं, आई यात्रेला गेले आहेत, घरातही कोणी नाहीये. ठरवलं आणि मग लगेचच अण्णांना फोन केला. अण्णांना? म्हणजे अण्णा, तुम्हाला ही येणार माहिती होतं? अरे, मी तुला मुद्दामच नाही सांगितलं. म्हटलं तुला जरा सरप्राईज द्यावा. पूनम, तू आलीस, खूप बरं वाटलं. आता तू इथंच राहा. हो ना, काय हरकत आहे पूनम? त्यामुळे तू आमच्या बरोबर राहशील, आणि आता देवी सुद्धा गावात आहे. आम्ही सगळं घेऊ ना तुझी काळजी. आणि माई येईलच तेवढ्यात तुझी काळजी घ्यायला. आणि शशांकलाही बरं वाटेल तू इथं राहिलीस तर. खरंच मलाही इथे बरं वाटेल. खरं तर आईकडे मलाही करमत नव्हतं. या घरात एवढी टेन्शन चालू असताना आईकडे राहून मी माझे लाड पुरवून घेणं, कौतुक करून घेणं नाही बरोबर वाटत मला. मी आता ठरवलंय, आपल्या माणसांमध्ये राहायचं, तुम्हा सगळ्यांबरोबर. कुठून कुठे वाहत येतं आयुष्य. एकाकीपणाचं दुःख निमूट गिळत प्रवास सुरू केला खाचखळग्यांचा. अवघड वळण पार करताना दमछाक थोडी झाली का? अभिजितला मोठं करायचं हेच स्वप्न उराशी बाळगत सगळ्या अडीअडचणींना सामोरं जात राहिले. पण त्याचं फळ आता मिळालंय. अभिजित मार्गाला लागला. देवयानी सारखी लाघवी पोर सून म्हणून घरात आली. आणखी काय आलं?
कधी आलीस आणि कशी आहेस? मी छान आहे, पण मला सांग तू कशी आहेस? आणि मुख्य म्हणजे आमचे अभिजित राव कसे आहेत? मी मस्त आहे आणि अभिजित पण खूप चांगला आहे, खूप काळजी घेतो माझी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिजितची आई म्हणजे इरावती मॅडम मला काहीही कमी पडू देत नाही. छान. देवी, आज तुला सुखात बघून मला खरंच खूप बरं वाटतंय ग. तुम्ही सगळे किती चांगले आहात, पण मी कधी तुम्हाला ओळखण्याचा प्रयत्नच नाही केला. पैशाच्या लोभापायी, स्वार्थापोटी मी सतत ह्या घरात विषच कालवत राहिले. चुकलं का देवी माझं? पण मी आता तशी नाही राहिले. मी बदलली आहे. प्लीज बिलीव्ह मी. ए वेळाबाई, असं काय बोलतेस? हे बघ, तुझ्या हातून ज्या काही चुका झाल्या ना, तो एक भूतकाळ होता आणि भूतकाळात जगायचं नसतं. भूतकाळ कधी मनाच्या कोपऱ्यामध्ये बंद करून ठेवून द्यायचा आणि पुढे मागे पुन्हा एकदा आपल्या हातून अशा काही चुका घडू नये त्यासाठी तो उपयोगीच पडतो. आई, पण मी काय म्हणते, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? नाही तर काय, काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. आणि आणि शशांकने ऍक्सेप्ट केलंय ना? मग ऍक्सेप्ट केलं हे तरी खरं आहे का? तसं असतं तर इतकी टाळाटाळ कशाला केली असती त्यांनी? आई, तू ना नेहमी नेगेटिव्ह विचार करते सगळं. मी तुला नक्की सांगते, अवंती एखादी चांगलीच बातमी घेऊन येईल बघ. सानिका, बोलू नये, पण जेव्हा जेव्हा कधी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे ना, तेव्हा नेहमी वाईटच घडत आले. आजपर्यंत किती प्रसंग आले आणि गेले. हे असं काही कुणाच्या बाबतीत घडलं असतं ना, एखादा माणूस कोलमडलं असतं. ही पोरगी म्हणून उभी राहिली आहे. अहो आई, कारण आपण एकमेकांच्या बरोबर उभे राहिलो ना, म्हणून. सगळ्यात महत्वाचं असतं आपण एकमेकांच्या बरोबर असणं. आता सानिकाचं आणि माझं लग्न झालं तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात किती फरक आहे. तेव्हा अनिता आणि आईमुळे सानिकाला किती त्रास भोगावा लागला. अभी जाऊ दे ना आता. नाही नाही, मला बोलू दे. आज सानिका, तुला अवंतिकाने किती आधार दिलाय. पूर्वी तू किती भित्री होतीस, आज तू खंबीर होत गेलीस. मध्ये माझी नोकरी सुटली, मला दारूचे व्यसन लागलं, माझा पैशांचा हव्यास, यातून तू मला बाहेर काढलंयस. अभी पुरे. अगं असू देत, आभार प्रदर्शन करतोय तो. थट्टा नाही आई, पण त्या दिवशी सानिकाने मला एक प्रश्न विचारला की शशांकच्या जागी जर तू असतास तर काय केलं असतंस. सुरुवातीला मी सुद्धा थट्टा केली, पण नंतर विचार केला, आम्ही पुरुष किती स्वार्थी असतो नाही. आम्ही आमच्या बायकांकडनं किती अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडनं नकळत एक जरी चूक झाली तरी आमच्या पुरुषी अहंकाराचं समाधान करत त्यांनाच दोषी ठरवतो. अगदी खरंय. आमच्या सलीलनी नाही, रीमाला किती त्रास दिलाय. प्लीज नको ती वजाबाकी आता. अगं, इतक्या मोठ्या मनाने कबूल करताय ते पुरुष, जरा करू देत की. मला तुमच्याच समोर कबुली द्यायची होती. नवरा बायकोंच्या भांडणात आपण कशाला पडायचं या विचाराने तुम्ही कधीच अलिप्त राहिला नाहीत. नेहमी माझी आणि सलीलची बाजू समजून घेतलीत आणि आमच्यातले वाद गैरसमज दूर केलेत. आपला मुलगा म्हणून सलीलला तुम्ही कधी पाठीशी धरलं नाहीत किंवा त्याची बाजू घेतली नाहीत, तर वेळप्रसंगी तुम्ही त्याला समजावलं, तुम्ही त्याला रागावलं. आणि मला येत नसलेल्या अभिनयाची स्तुती करून तुम्ही आणि बाबांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. हे वेडी, पुरे आता त्या जुन्या गोष्टी. आई, खरंच ग, तुझा आणि बाबांचा आम्हाला केवढा मोठा आधार आहे. सासरच्यांना नेहमी वाटत असतं की मुलींना एवढा माहेरचा ओढा का. अगं, हा ओढा तुमच्या प्रेमाचा आणि आधारासाठी असतो. खरंच आहे, तुम्ही काळजी करू नका. अवंतिका नक्की चांगली बातमी घेऊन येईल. तेव्हा आता दीक्षितांच्या घरातलं वातावरण चांगल्या चांगल्या पक्वानांनी दरवळून जाऊ द्या. कळलं, आणते का?
काय आहे अविनाश, माझ्यापेक्षा ना तुलाच जास्त डोळायला लागली. बघ जरा काय करतायत ते. तू वाजव तू वाजव तू वाजव असं सगळं असं सगळं तुला येतं ना. तू वाजव तू वाजव तू वाजव. बाजी बघ कशी वाजवतो असं सगळं असं सगळं. असं 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 कर कर तू कर तू कर तू कर असं असं कर असं असं. अवंतिका, तू मला खूप काही देऊन गेलीस. सुखाचे क्षण माझ्यावरती उधळून गेलेस तू, पण मला मात्र तुला काहीच देता नाही आलं. आता माझ्याकडे तुला देण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, शुभेच्छा. फक्त शुभेच्छा. ऑल द बेस्ट अवंतिका, ऑल द बेस्ट. अरे वाजव तू वाजव असं वाजव असं. आजी कसं वाजवते, आजी कसं वाजवते, आजी कसं वाजवते आर्या. तुम्ही कोल्हापूरला गेला होता? हो. सौरभने सांगितलं. हो. शशांक, तुम्ही असे सामान्य माणसासारखे वागायला असं नव्हतं वाटलं मला. हे बघा अवंतिका, मी सामान्य आहे का असामान्य हे मला माहित नाही, पण स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. मी असा पुरुषांसारखा विचार नाही करू शकत. हो, मी पुरुषासारखा वागलो नाही, राहवलं मला. अरे किती विश्वास होता माझा सौरभवरती. तुझं ठीक आहे, माझ्याबद्दलची तुझ्या मनात पाटी कोरी होती, पण सौरभला तरी सगळं माहिती होतं ना. माहित होतं, पण त्याच्यासाठी हे खूप अवघड होतं. आणि जे काही घडलं त्यात फक्त त्याचा दोष नव्हता. दोष होता, दोष होता. या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे त्याला चांगलं ठाऊक होतं. अरे तुझं लग्न ठरलंय माझ्याशी, तू सर्वस्वी माझी आहेस, त्याचा तुझ्यावर काही अधिकार नाही, हे सगळं ठाऊक असताना त्यानं. शशांक, किती अपेक्षा करतो ना आपण, आणि त्याही दुसऱ्याकडून. तुमच्यावर अशी वेळ आली असती, तुम्ही सौरभच्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं? हे मला शब्दांचे खेळ खेळतायत. मी फक्त वास्तवाचा विचार करतो. पण सौरभनं हे विसरायला नको होतं की तू माझी होणारी बायको होतीस. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता, माझं तुझ्यावरती प्रेम होतं. होतं? होतं म्हणजे शशांक, अवंतिका, प्रेम आहे. हे बघ अवंतिका, मला माहिती की मी असं कोल्हापूरला जाऊन सौरभशी बोलून आलो, हे तुला आवडलेलं नाहीये. पण काय करू, मला नाही राहवलं बस. दॅट्स ऑल. अवंतिका, शशांक, तुमच्या मनातून ती गोष्ट अजूनही गेलेली नाहीये, हो ना? निघूया.
निघूया शशांक, खूप उशीर झाला.